हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. परमात्मो अर्जुनालगी सांगता कोण मिगेले चिंतन करतना हाव कवीम पुराणम अनुशासितारम म्हणून सांगून तागेले एकक गुण सांगून त्या गुणान अणोरणीयान सर्वस्य धातारम अचिंत्य रूपम या रीतीर कोण मक्का आराधन करत की सदा सर्व काळ मेगेल चिंतन करत की तक्का हाव मेळता कशी केदन मेळता म्हळेल ताणे प्रयाण कालांतू म्हळ्यारी मरणा कालांतू तो तागेले उडगास येवची तशी करता म्हणणं आत हे पुरे सांगता मात्र न्ही प्रयाण कालांतू तागेले उडगास येवका जाल्यार कशी असतो तो भक्तू म्हण त्या बाई सांगता पळय. प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् सतं पुरुषं चैवमुपैति दिव्यम्. म्हळ्यार प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव म्हणले म्हळ्यार प्रयाण कालांतू अचल मन दवरून भक्त्यायुक्तो म्हळ्यार अनन्य भक्ती ताका सुका योग बलेन चैव योग बल म्हळ्यार हांगा योग खंयचे सांगला ध्यान योग तेवय कशी ध्यान करता करता भ्रुवोर मध्ये दोन्ही भुवी मध्येंतू प्राणम सम्यक आवेश्य सर्व प्राण निग्रह करून दोन्ही भुवी मध्ये आज्ञाचक्रांतू दवरून कोण परमात्माले योग म्हळ्यार ध्यान योग करत की सतम दिव्यम पुरुषम उपेती तो भक्तो दिव्यम पुरुषम दिव्य जावन आशिल्लो म्हाका परमात्माक उपेती तांकां हांव मेळटा म्हणून. आतां हांगा कशी सांगला कोणाक सांगला पुराय विंगड विंगड रितीरी सांगला ध्यान योग करतल जनाक भक्ती योग करतल जनाक अचल मन दवरलेले ज्ञान योगींक सर्व जनाक हांव मेळटा म्हणटा तो इतक ताकूच परमात्माक हांगा परमात्मा पावतल जन विंगड विंगड योगान तू सिद्धी पावील जन असताची पुराय जन ध्यान योगी जैष्णाची पुराय जन भक्ती योगी जैष्णाची तशी पुराय जना कर्मयोगी जैष्णाची कर्मयोग करो साध्य जतल जन म्हणू असची ध्यान योगा निमती परमात्मा पावतल जन असची ज्ञान सांख्य योगान पावतल जन असची तांगेले एक आमी म्हणटा पळय योग्यता कॅपॅसिटी म्हणटा पळय तशी ते जीव जन्मा येतन शरीर घेवन खंयचो साधन परिपूर्ण जावच्याक आईल जन्मांतू तांणी भक्ती योगी जावच्या परोची कर्मयोगी जावच्या परोची ज्ञान योगी जावच्या परोची ध्यान योगी जावच्या परोची खंयची रितीरी तांणी परमात्माक पावताची तशी हांगा योग सिद्धी पावील जन योग म्हळ्यार हांगा खंयची सांगले योग बल म्हणून खंयची सांगले हांगा म्हळ्यार पळय योग बलेन चैव म्हणलें हें योग बल म्हळ्यार कसं न्ही ध्यान योगो म्हणटाचे पळय ह्या ध्यान योगांतू आमी म्हणटा कसं न्ही यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारण समाधी हें ध्यान योग म्हणटाची म्हळ्यार सुरवेक यम नियम कळका यम नियम मागीर आसन प्राणायाम प्रत्याहार म्हळ्यार इंद्रिय निग्रह करचे मागीर ते ध्यान ध्येय वस्तू खंयचे म्हूण कोण ताजें ध्यान करचें त्या ध्यानान तूं मन विचलित जायना नशिरापच्याक धारण म्हणटाची कडेर म्हणटा समाधी ह्या ध्यान योगा मुखांतर परमात्माक पावचें. तशी हांगा योग बल म्हळ्यार हक्का मागीर परमात्मा कसलो सांगता म्हळ्यार आनी केलो जनाक कसले योग करूं गोतना पाप जाल्यार तांकां परमात्माला वयरी दृढ भक्ती आसता अचल निश्ठ आसता श्रद्धा आसता देवाल विशयान तो अनुगाल चिंतन करताची आनी तांणी कसं लागताची देवा म्हाका आनी नश्वर देह नाका हांगा
जगाचे प्रापंचिक सुख दुःख कसले नाका म्हाका तूची जावका म्हण सांगून भक्तीन दृढ भक्तीन श्रद्धा भक्तीन कोण परमात्माला चिंतन करताच की तांकां योग गोतनातलरी परमात्मो मेळटा. त्या वेळाक ताजे खातीर म्हळें हांगा प्रयाण काल म्हळ्यार कसं न्ही मरण सन्निहित जावन आनी जीवात न्हू शरिरा दुखून भायर वता म्हणजे तसले वेळाक प्रयाण काल म्हणजे पुराय जनाके मरणा विशयांत मस्त भंय आसता. मरण कशें जाता मरतना न्हू दुखतवे आमकां जेव कळतवे मरताच म्हणून त्या पुराय विशयात चिंतन आसता शिवाय कसले जाता म्हणून सांगतल जन तांणी मेल्ले म्हळें जेन्ना येवन सांगू जेतवे ना. तशें मरणाचे दुख्ख कसलें दूख येसवे तांकां कळतवे तांकां कसो जाता मरची कशी म्हूण म्हणलेलें कोणाकय गोतना जाल्यार मरण म्हूण म्हळ्यार भंय सामका इत्याक पळय हाका प्रती जन्म आमकां येतना आमी मरताच पळय ताजे एक अनुभव आमगेले सूक्ष्म शरिराचे सुप्तांतू आसता खंय सुप्त मन म्हणटा पळय थंय आसता. तशें न्हू प्रती जन्मांतू प्रती जिवाक प्रयाण काल येतना कळटा. ते निद्दांतू आमी मान म्हणचे न्हिदेलो कडेन गेल्लो गो कळी न्ही खंय ताकाय कळला की ना की नानतले दुखी जेता खंय न्हय योगीत वान तो न्हिदलेले कडेन गेल्लो म्हूण म्हणटाची. आनी ಕೆಲವು जन सटक हांगा बशिलो हांगा गेल्लो उद्दा हांडी म्हणला हांव उद्दा घेवन येवो भितर गेल्लो म्हणटाची. आनी ಕೆಲವು जन कसं म्हणटाचे म्हूण म्हळ्यार बसबत्तर आशिल्ले चटक कसं की येवन लागले स्पॉट डेथ अशें पळय आमी म्हणटाची. मरण अचानक काय येवचें जाल्यार कळलेलें ना आतां मरता म्हूण कळ्ळें तांकां एक्सिडेंट जाल्यार बडक्कनी जीव गेल्लोच म्हूण आमी लेखतात न्हय. जाल्यार कोण मरताचे पळय तांकां आमगेलें मरण लागीं येयलें म्हूण कळटा खंय. खंयचे एक्सिडेंटा वेळ जावो खंयचे निदांतूय जावो खंयचे कडीनय जावो तांकां मरण तांकां कळना म्हणून आमकां पळयतले जना कळना जाल्यार तांकां मरण लागीं येयलें म्हूण सांगून कळटा. प्रती जिवांकय कळटा म्हूण सांगून हांगा आमकां हें पुराय वाजितन कळटा गरुड पुराण आनी पुराय. तशी पुराय जनाके तांगेले मरणाचे वेळ कळटा मात्र न्ही ते जिवाक पूर्वांतूल शरीर सोडतना जाल्लेले एक वेदन पळय ते सुप्त मनांत आशिल्ली देखून मरण म्हळ्यार कसो म्हूण कळना नातल्या मरणा विशयांत एक भंय आसची म्हळ्यार तशी म्हूण. जाल्यार योगी जन आसता पळय भक्ती योगी जावं कर्म योगी जावं ज्ञान योगी जावं ध्यान योगी जावं तांकां देहत्याग करून वतना तांकां देहत्यागा विशीं दुख्ख ना खंय. कित्याक तांकां मरण येता म्हूण प्रती जिवाक कळटा म्हणला पळय जाल्यार तांणी पुराय भिताची यो आतां वता न्हय म्हूण सांगून जाल्यार योगी जन तांकां गोतच न्हय तांकां तें ज्ञानच न्हय कसं न्ही पक्कनी मुक्ती जाल्यार मुक्ती ना नातल्यार आमी भिवच्या ना इथं धीरः तत्र न मुह्यती. ताका म्हूण म्हळ्यार मरण ही एक शरिराक बाल्य यौवन कौमार वृद्धाप्य आयल्यावर मरण ही एक अवस्था म्हूण सांगून ताजे खातीर न्हय कृष्णान 2 अध्याय सांगिल्ले पळय धीरः तत्र न मुह्यती. धीर म्हळ्यार कसं न्ही धीर म्हळ्यार धैर्यवंत पराक्रमी म्हूण न्ही हांगा थंय त्या श्लोकांत धीर म्हळ्यार ज्ञानीक मरणा विशयांत भंय ना. त्या म्हळ्यार आनी एक साधनाक समजावन वचचें शरीर म्हाका देव दितलो म्हूण सांगून हें देहत्याग म्हळ्यार करूंकच म्हूण तांतू हे योगी म्हळ्यार जन आसा पळय तांकां देहत्याग करचो वेळ लागीं येतना तांणी देहत्याग करताचे आमी म्हूण सांगून भिवची सोण तांणी कसं करताची मनसा अचलेन अचल मन परमात्माला वयर दवरता तांणी दृढ मन तांगेलें मन दृढ करून देवाल वयर दवरून सगळे जगत्य तांणी विसरताची. इत्या म्हळ्यार आतां न्हय आनी एक क्षणान सोडून वचचें कट्ट वांगरायाल काणी उडगास येतना हें कळटा ताका आनी मोरूक दोनी घड आस म्हूण कळटना तो सर्व त्याग करून परमात्माला वयर मन दवरून 2 घड भितर ते समाधी स्थिती वचून ताणें प्राण सोडूंक जाता. तशी
इत्याक ते कारण जाल्ले समाधी स्थिती वचाक आमकां मरण येता म्हूण कळ्ळी कुळ्ळे दोनी घडीन मरण म्हूण कळ्ळें ते दोन घडी कितले की पंदोळ सोण आयिल्लो जो यो म्हाका कशें आसता तो आतां बरं म्हाका दुखतोय असल चिंता आमी करतायची म्हाका गळ्या धरल्या वरायचे मात उसर गुपसल्या वरायचे म्हाका दुखतोय असल पुरे चिंतन आमी करतात न्हय जाल्यार हांगा ते कोण तो खटभांगरायो तो तितली बगी ताका समाधी स्थिती वच जाल्ल्या म्हळ्यार कारण कसं न्ही ताका ध्यानाचे योगाचे सतत अभ्यासान ध्यान योग सिद्धी जाला ताका ताणें ध्याना बसून दोळे चिमिकल कुडले तो सीदा समाधीक वचून जाता तशी हांगा कोण दृढ मन देवाल वयर दवरून योग मुखांतर ते खंयचेय योग आसच्या पुरो ताजे मुखांतर सगळे जगत ते विसरून हांगा कसल जाता कसले इत्ते कोण पुराय विसरतात तांणी तशी आनी परमात्माल मात्र चिंतन करताचे आतां आमी परमात्माल चिंतन करताना कशी कोरका म्हणलें एक विशयच सांगा आतां हिरण्यकशिपून परमात्माल चिंतन केलां कशी मेगेल पुत्ताक हांव हरी द्वेशी जाल्यार मेगेल पुत्ताक तागेले वयर मोगच न्हय तो मेळ्ळो म्हाका म्हण म्हणलें रितीरी हिरण्यकशिपून परमात्माल चिंतन केलां रावणान सगळो दिसू रामाल चिंतन केलां तो सिते व्हरून येतल कितकी कशें आसतलो तो संन्यासी जावन ताका म्हाका सोलसाची शक्ती आसवे त्या रितीर पुणी ताणें रामाल चिंतन केलां कुंभकर्णानय तशीची आनी कंसाक पळय कंसाक बसतना उठयतना न्हिदतना जागृत जातना सकट वेळारी ते अष्टमगर्भाचे देवकीले अष्टमगर्भ ताणें त्या कृष्णाक एक रूप दिलेलें जाल्यार ताजें चिंतन परमात्माली आशिल्लें तागेलें तशी पुराय जने आनी तांणी तितले जीवन पर्यंत द्वेशान की भयान की क्रोधान की ताका अवमान करचे शिशुपाल पळय केन्ना पळय देवा हेलन म्हळ्यार अपमान करच्याक राखून बसतशील तो नाना रितीर ताका देवा उल्लूच खातीर राखून बसतशील जाल्यार सगळो दिसता अपमान करचे नावनार जाल्यार शिशुपालान परमात्माले उडगास केलेले वय तशी असले हरिद्वेशी जन दैवद्रोही जन द्रोह करताना परमात्माल चिंतन करता देखून तांकांय मरणा वेळार परमात्मू पळोवच्या मेळणू मेल्ली पळयात तांणी हिरण्यकशिपू परमात्माल निमती मेल्लो रावण कुंभकर्णूय तशीची कंसूय तशीची वय परमात्माल अनुगाल चिंतन कोरून मरणा वेळार तांकां परमात्मा मेळ्ळो हेंची हांगा कृष्णान सांगचें सदा सर्व काळ कोण अभ्यास योग युक्तीन चेतसा अनन्यगामिना म्हण अनन्य मनार कोण मेगेल चिंतन केन्नाय करतकी तो मरणा वेळार म्हाका पावता म्हूण सांगून जाल्यार तांकां देवाक पळोवन मोक्ष मेळ्ळी हिरण्यकशिपूनी वय इत्याक म्हूण म्हणल्यार तांणी अनन्यगामी जनची जाल्यार भक्त्या युक्त्या न्हय तांणी हांगा म्हणलें पळय भक्त्या युक्त्या योग बलेन चैव म्हूण सांगून भक्ती ना आशिल्ली तांकां परमात्माल वयर भक्ती ना नतल्यार द्वेशान तांणी परमात्माल चिंतन केलेलें देखून तांकां मोक्ष मेळ्ळी तेच तांणी भक्तीन केलेलें जाल्यार तांकां मोक्ष आशिल्ले परमात्माल हातान मरण मेळ्ळें मात्र न्ही मोक्षय मेळटा आशिल्ले तशी हांगा अचला मनसेन म्हणलें ध्यान योग पळय ते ध्यान योग करतल जनाक ब्रह्मरंध्रालय थंय प्राणवायू होरू जाता पळया इत्याक म्हूण म्हळ्यार इडा पिंगळा सुषुम्ना हे तिनी नाडी आमगेल्या शरिरांत आसता तंतुमेन नाडी आमी म्हणटा पळय आमगेल्या स्पायनल कॉर्डा दुखून पास जाता ती सुषुम्ना नाडी म्हणटाची ते सुषुम्ना नाडी मुलक प्राणवायू व्हरताचे पळय कुंडलिनी योग म्हणटाची तशी मुलाधारा दुखून सम्यक नियंत्रण करून सम्यक म्हळ्यार छंद रितीर नियंत्रण करून ते प्रतिचक्रा दुखून मुलाधार स्वादिष्टान मणिपूर अनाहत विशुद्ध आज्ञा तैतर हाण भ्रुवोर मध्य म्हळ्यार आज्ञाचक्र तैतर हाण ताजी नंतर सहस्रार चक्रार थंय ओरून थंयच्यान प्राण सोडत्याक ध्यान योग म्हणटाची वय तशी एक चूर नियंत्रण चुकलो म्हूण जाल्यार वापास त्या थंय तरी भ्रुवोर मध्य थंय तरी हाण मागीर चिक्के मनाचें नियंत्रण चुकलो म्हूण जाल्यार प्राणवायू विंगड द्वारा दुखून वता विंगड द्वारा दुखून नाक कान दोळो तोंड तशी वता तशीची
वैरी वैरी नडून येती म्हणटा पळय सहस्रार चक्र दुखून भायर चमकल्यार मात्र मोक्ष मेळटा. विंगड इंद्रिया मुलक भायर चमकल्यार वापास जनन मरण आस. कोण ब्रह्मरंध्र छेदन करून प्राणवायू भायर सोडता की स तम पुरुषम उपैती दिव्यम. तांणी मात्र दिव्य पुरुष म्हळ्यार परमात्माक उपेती पावताची. आतां आमकां हांगा एक कळटा या साधन करच्या कशें सुका म्हळ्यार परमात्मा सांगता मोक्षाचे अधिकारी जन आसा पळय तांतू दोनी नमने साधक एकलो केलो जन प्राणायाम इत्यादी योग साधक म्हणटाचे आनी केलो जन परमात्मू सर्वोत्तम म्हूण सांगून भक्तीन आराधन करतले भक्ती योगाचे. ಸ್ವಲ್ಪ जन हठयोगाचे म्हळ्यार शारिरीक योग म्हणटा पळय आमी ध्यान योग तांणी केलो जन भक्ती योगाचे. तशी कसले जेव परमात्मा नामाचे अखंड चिंतन समाधीक कारण जाता. कोणाक ध्यान योग करतले जनाक ताजे खातीर न्हू तें म्हणलें समाधी साधन संजीवन नाम म्हूण सांगून. ಅನೇಕ ಕನ್ನಡಾಂತೂ ಈ ಪದ್ಯ ಕಣ್ಣಿನೊಳಗೆ ನೋಡೋ ಹರಿಯ ಕಣ್ಣಿನೊಳಗೆ ನೋಡೋ ಆಧಾರ ಮೊದಲಾದ 6 ಚಕ್ರಗಳ ಶೋಧಿಸಿ ಬಿಡಬೇಕು ಮುನ್ಸಂಗ ಸುಷುಮ್ನ ನಾಡಿ ಇದಕ್ಕೂ ಮಣಿ ಮೂಲಾಧಾರ ಸ್ವಾದಿಷ್ಠಾನ ಮಣಿಪೂರ ವಿಶುದ್ಧ ಆಜ್ಞಾ सहस्रार मुखांतर प्राणवायू भायर चमकला ताका ध्यान योग म्हणलें. मागीर ಕೆಲವು ಜನ हठयोगी जन आसात तांणी अणिमा गरिमा असल सिद्धी प्राप्ती करून घेताची जाल्यार परमात्मा प्राप्ती खातीर करची सिद्धी श्रेष्ठ शिवाय हांगा कसं की एक सिद्धी करून जगत्यांत आमी एक कीर्ती पावका म्हूण लेखल्यार ती सिद्धी कांय प्रयोजन नातेली म्हणून कसं लेख म्हळ्यार रामकृष्ण परमहंसान एक काणी सांगिल्ली. एकलो रामकृष्ण परमहंसाला आयलो की आनी म्हणाल की आम सतत एक 30 वर्स कठीण साधन करून उत्कार चमकूची सिद्धी प्राप्त करून घेतला. हांव चमकून दाखोवका बे म्हूण म्हणाल की तेन्ना रामकृष्ण परमहंस हांसलींच की हांसतना तो म्हणाल की कसले तुमी हाशिलीची कांय पुरजनाच्यान जत्वे ते तुमी की फट्टी म्हूण लेखले बद्दची पाहिजे जाल्यार न्हयतलेल्या पुराय जना घेवन येवें हांव चमकून दाखयता म्हूण. तेन्ना रामकृष्ण परमहंस वापास हांसलींच की तेन्ना तो निमती की कसले आसताची तुमकांय जेवो ही सिद्धी प्राप्त जाल्या हांवें. तेन्ना रामकृष्ण परमहंस सांगता ना ताजे खातीर म्हाका हांस येयली न्ही. तूं आतां इतली सिद्धी प्राप्त करूंक 30 वर्स व्यर्थ केल्ले म्हूण दिसली म्हाका. व्यर्थ 30 वर्साचे कठीण साधनेचे परिश्रमाचे फल हे. तेन्ना रामकृष्ण परमहंस म्हणटा तुगेली साधनेचे कठीण परिश्रमाचे फल कितले गोतस वे 3 कासू म्हूण म्हणलें की 3 कासू म्हळ्यार तेन्ना कासू म्हळ्यार पयशे ते एक कासाक ते तेदन पुरय आतां पळय आमी रुपयी तशें पळय म्हणटा पळय तेदन ताका कासू म्हणचे आशिल्ले त्या काळांत 3 कासां मोल म्हळ्यार कसो गोतस वे त्या वेळाक न्हय दणसाच्या 3 कासू घेवचे आशिल्ले की त्या अंबिकान. तशी रामकृष्ण परमहंस सांगता की तुगेली ह्या सिद्धीक फल 3 कासू न्हय म्हणटा ताका आश्चर्य जाता इता तशें म्हणटा तूं आनी 3 पयसो दिल्लो म्हूण जाल्यार तो अंबीक म्हळ्यार नमकीचे लायसी तो आमकां त्या दडार व्हरून चोणा मे ताजे खातीर ते तितले न्हय तूं चमकून त्या दडार वचून पावचे खातीर तुवें इतली सकट तुगेलें 30 वर्स वायट करता जिवनांत त्याचे तूं परमात्माल चिंतन करलेलें जाल्यार ही न्हय कसो तो भवसागर तुका दाणसायत आशिल्लो न्हय हें सगळें संवसार समुद्रा दुखून तुका मुक्ती दिता आशिल्लो न्हय म्हूण. ताजे खातीर हांगा कसं म्हणचें म्हळ्यार खंयचे जेवो आमी साधन करतना किर्ती खातीर न्हय परमात्माल खातीर साधन करका म्हूण सांगून. तशी आतां कलियुग म्हणलें योग याग ह्या पळय समजवच्या पुरो समरिती मस्त कडेन यज्ञ याग करताची योग पुराय जना पुराय कडेन ते प्रचार जावनात सादारण जन योगाभ्यासांनी करताची. तांतू हे ध्यान योग करतले जन मस्तच्या पुरोची जाल्यार कलियुगांत ही पुरे साधन अहंकाराक कारण जाता. शिवाय परमात्मा मेळका म्हूण साधन करलेले जन अहंकार येना थंय भक्ती आसता न्हय परमात्माल वैरी चिंतन आसता. तशी कलियुगांत एक भक्ती मार्ग आनीक योग मार्ग म्हूण जाल्यार भक्ती मार्ग सुलभ म्हूण सर्व दास सांगताची. ताका कलियुगದಲ್ಲಿ ಹರಿನಾಮ ನೆನೆದರೆ
ಕುಲಕೋಟಿಗಳು ಉದ್ಧರಿಸುವ ಸುಲಭದ ಬಕುತಿಗೆ ಸುಲಭದಿ ದೊರಕುವ ಪದ್ಮನಾಭನನ್ನು ನೆನೆ ಮನವೇ ಮುಣು. सुलभ भक्ती साधन भारी सुलभ परमात्मा सुलभ जाऊन मिळतं का त्या सुलभाचे साधन एक सुलभ जाऊन मिळतात तसल परमात्मा केदनाय उडगास करी म्हणून सांगून सांगता. तेंची मध्वाचार्यान सांगला स्नेहो भक्तिरीती प्रोक्त सर्वोपायोत्तमोत्तम परमात्माक पावचाक भक्ती इतिही प्रोक्त म्हणारी स्नेह परमात्माला वैर स्नेहा कामी भक्ती म्हणताची तेची परमात्माक पावचाक सर्वोपायोत्तमोत्तम चांग उपायू म्हणून सांगून त्या भक्तीनं मुक्ती वचा जाता आणि ध्यानयोगानं मुक्त जनाकही ध्यानयोगातून आता मुक्त जाव का म्हणल्याकले ताका सतत अभ्यास जाव का नव्हे तशी त्या देवानं अभ्यास योगयुक्तीनं म्हणलेले. आता तंतुही म्हणलं अनुचिंतयन परमात्माला चिंतन केल्या पावना परमात्मान सांगितलं अनुसरसून दाखव का म्हणून सांगून परमात्मान सांगील तशी आम्ही चोल का म्हणून सांगून त्याच कतीर कृष्ण आता अर्जुनाला सांगता परमात्माले अचिंत्य रूप सांगले ताणे परमात्मा कशी उडगास कर का म्हणून सांगले परमात्माक एक पाव का जलरी परमात्माक पाव का जलरी त्या गेले खंची लक्षणार उडगास कर का म्हणून सांगले मात्र नाही योगा मुखांतर भक्ती मुखांतर परमात्माक पाव येतं म्हणून सांगले. आता परमात्मा आता तो सांगता कसल तो परमात्मा म्हणून यदक्षरं वेद विदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये. परमात्माला चिंत्य रूप तो आता वापस सांगता पळया परमात्माला रूपया चिंत्य म्हणले ना कशी परमात्मा कशी असं म्हणून सांगचे कतीर तो सांगता असं यत अक्षरम वेदविदो वदंती म्हणारे कोणाक वेद गोतच की त्यांनी परमात्मा अक्षर म्हळ्यार नाशरहित म्हणून सांगून लेखताच की त्यांनी त्या रितीर परमात्माक पावताच. कोण सतत प्रयत्न करचे यती वीतरागा म्हणून म्हणा यती सर्व आसक्ती सोडलेले संन्यास घेतील जन त्यांनी परमात्मा कोणा पावचाक इच्छ करता की म्हणारे वेद कळलेले जन अक्षर पुरुषोत्तम म्हणून सांगून कोणा पावचाक वताच की खंचे यती जन संन्यासी जन सर्व रागा दुखून मुक्त जलेल जन सतत प्रयत्न करून कोणाक पावच्या इच्छ पावताच की आणि यदिच्छंतो ब्रह्मचर्यं चरंती कोण ब्रह्मचर्य पालन कोर्ण मन इंद्रिय पुरे निग्रह कोर्ण परमात्माला दिकडे वच्चाक वत्ताच की ब्रह्मचर्यं चरंती ब्रह्मचरण म्हळ्यारी परमात्माला दिकडे वच्चाकची ब्रह्मचर्य म्हणजे तसल परम पद जावन आशिल्ल परमात्मा काम तुका संक्षिप्त जावन सांगता संग्रहेण प्रवक्षे म्हणा परमात्मा कोण म्हणून सांगता म्हणून कोणाक वेद गोत्त आशिल्ले वेद विद जन अक्षर पुरुष म्हूण लेखताच की कोण यती जन सर्व आसक्ती सोडून खंयची परमात्मा पावताच की कोण ब्रह्मचर्य पालन करतल जन ब्रह्मचरण म्हणून ब्रह्माल दिकड वच्चाक ब्रह्मचर्य पालन करून ब्रह्माल दिकड वच्चा प्रयत्न करता की तर ते पदम संग्रहेण प्रवक्षे त्या पुरे तुका संग्रह म्हणारी सूक्ष्म जावन हांव सांगता म्हणून सांगून कृष्ण सांगतरस हांगा परमात्माले एक स्पश्ट रूप हे श्लोका मुखांतर आमकां मेळटा पळयाची म्हळ्यार परमात्माक आलोचना करूं साध्य ना अचिंत्य म्हणलें जाल्यार साधक जन म्हळ्यार यत्नशील जन यततो म्हणटा पळय सदा सर्व काळ प्रयत्न करतल जन परमात्मा जाव काम यतीम मननशील म्हळ्यार मुनी यत्नशील यती मननशील मुनी तशें जावन तो साधको प्रयत्न करून परमात्माला चिंतना करत म्हळ्यार खंडीत परमात्मा अशी आसा म्हणून कोणाक काही सांगू जत्वे ना जाल्यार परमात्मा अशें आसतलो तशें आसतलो म्हूण सांगून ग्रहण करताचे कोण यती जन ब्रह्मचारी जन वेदविद जन
वेद बिद जन परमात्माक अक्षर म्हणटाचे. अक्षर म्हळ्यार नाश नातिलो. हांगा आमकां दिसचे, दोळ्या दिसचे सर्व प्रपंच आमगेले दोळे द्राका एकाक पंथ नाश जावन वता वयवे. प्रळय कालांत आमी पळयनी आसच्या पुरो जाल्यार प्रळया कालांत सगळे ब्रह्मांड नाश जाता म्हणटाचे. जाल्यार तेन्नाय परमात्मो आसत तशें ताका अक्षर म्हूण म्हणटाचे. आनी कोण मनन करताची मुनिजन वितराग जन म्हळ्यार सर्व आसक्ती अपेक्षा इच्छा सोडलेले संन्यासी जन, इंद्रिय निग्रह केल्लेले जन, विषय सुखाचे आसक्ती सोडलेले जन, तांगेले गमन तांगेले मन खंय परमात्मा तिकडेच ताका पावचे खातीर ह्या पुरे सोण तांणी आसक्ती रहीत जावन मुनी योगी म्हूण सांगून घेतिले. आनी ब्रह्मचारी जन ब्रह्मचर्य पालनेन तांगेल कसलकी एक शक्ती म्हणटा जे देहांत उरली ती शक्ती निग्रह कोरून ऊर्ध्व रेतस्क जावन परमात्मा कडेन वचच्याक प्रयत्न करता. निग्रह केलेली शक्ती एनर्जी ती परमात्मा कडेन वचच्या तांकां सहकार्य दिता. इंद्रियार्था कडेन मन कोण व्हरतकी तांकां तांगेले हे शक्ती अधोरेतस्क म्हणटात तांकां. तांगेले विशय सुखा निमती ती शक्ती नाश जाता जाल्यार ऊर्ध्व रेतस्क ब्रह्मचर्य पालन करतले तांणी परमात्मा कडेन वताची. तशीची हे श्लोका अर्थ कसले म्हळ्यार कोण वेद वेत्त जन देवाक अक्षर पुरुषोत्तम म्हणटा की योगी जन साधन करून तांणी परमात्माक पावच्या पळयताच की तस जाल्यार हाजे कडले वेद वेत्त ब्रह्मचारी योगी जन त्या तीन नमुने जन परमात्मा साधने खातीर विंगड रितीर प्रयत्न करताचे. म्हळ्यार साधक जनांक खंयची साधन करचें ते एम एकच जाल्यार साधनाचे मार्ग विंगड तशें जावन आनी एक कसं म्हण हाजी निमती जावन मोक्ष मेळ्ळेले मेळटा जाल्यार ते मोक्ष विंगड रिती आसता आनी मोक्षाधिकारांतूय भेद आसता. जाल्यार ಒಟ್ಟು ರೀತಿಯಲ್ಲಿ सांगचे परमात्माला अनुग्रहाची मुक्ती प्राप्त जावच्याक मुख्य कारण जाता. साधन करतना कसले न्यूनती जाल्यार त्या पुराय साधनेन तूं गमून जाता. पळय आतां शिकून कामां वचे खातीरची लायक मार्क काडका म्हणून प्रयत्न करता. केलो जन रँक येताचे, केलो जन डिस्टिंक्शन येताचे, केलो जन फस्ट क्लास येवचे पडचे. केलो पंत साधन तांगेल विंगड रितीन आशिल्ले जाल्यार केलो पंत तांतू रँक आशिल्ले जेन्ना काही कामां मेळना अशी परमात्माक अशी न्हय रँक आशिल्ले जेन्ना काही काम मेळना अशी अशी पळय एक सामान्य म्हळ्यार फस्ट क्लास डिस्टिंक्शन येयले जेन्ना काही लायक काम मेळटा. गोल्ड मेडलिस्टाक एक पंत काम मेळना तशीची परमात्मालान तूं हांगा म्हणलें खंयची रिती साधन केल्यार रे भक्ती नातील साधन व्यर्थ. म्हळ्यार खंयचे साधना मार्ग जावो भक्ती ना नातल्या कसलेय प्रयोजन ना. भक्तीनच परमात्मा मेळचो. साधन कोरका ताजे परमात्माल वैरी दृढ भक्ती असुका तसल जनांक मात्र अंत्यकालार परमात्माल स्मरण येता आनी परमात्मा मेळटा म्हणून कृष्ण अर्जुना सांगता. आनीच कृष्णाल बोधन कसलें म्हणून फाईच्या दिसाक आमी पळोवया. तशें सांगेल सर्व गीतेचे अमृत परमात्माले चरणारविंदा गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणा एति समर्पयेत्. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु.